जशे आयज सन्मान केलो, सत्कार केलो पत्रकारांचो, पत्रकारांची बी मोठी जबाबदारी असता, जाका आमी एक प्रकारचे क्रायम रिपोर्टिंग म्हणटा। एक खंयचो तरी विषय हातान घेतलो की तो विषय पूर्णत्वाक नेवच्या खातीर पत्रकारांचे एक मोठे तेका पाठबळ जाय असता। आयज आमी हल्लीच आमच्या धारगळ गांवांत म्हणटात तशे एसिड जो हल्लो जालो एक ल्हान भुरग्याचेर, शाळकरी विद्यार्थ्याचेर, त्या विशयाचेर पेडणे तालुक्यातल्या पत्रकारांनी जी तत्परता दाखयली, जी कार्यक्षमता दाखयली ती खरोखरच कौतुकास पात्र आसा। कारण आयज आमचो पेडण्याचो पत्रकार अलर्ट आसलो, जागृत आसलो, म्हणून खंय तरी यंत्रणाक म्हणटात तशें आपले कार्य चोख बजावचे पडले। असे विविध विषय आसात, त्या विविध विशयांचेर पत्रकारांनी बी आपली जबाबदारी म्हणजे ओळखून ते विषय पूर्णत्वाक व्हरच्या खातीर जनतेकय बी मदत करपाक जाय। आणि माझे विचार थांबयता आसतना परतून एक फावट आयज ह्या बऱ्या अशा शुभ अशा प्रसंगी, कित्याक आयज गोंयचो फुडार आमच्या मुखार बसलेलो आसा, विद्यार्थी वर्ग आसात, शिक्षक वर्ग आसात। आयज परतून एक फावट ह्या गोंय सरकाराक विनंती करता की खरोखरच जर गोवा 2037 10 वर्सां एडवान्स विकसित करपाचो संकल्प जर ह्या गोंयच्या मुख्यमंत्र्याचो आसा जाल्यार ह्या पत्रकारांचे जे कितें समस्या आसा ते समस्या लक्षात घेऊन त्यांच्या भविष्याच्या वाटचाली खातीर आणि बरे एक प्रकारची पत्रकारिता गोंय राज्यात मुखार येवच्या खातीर गोंय सरकारान तांकां सहकार्य करता। थँक्यू। वेगवेगळ्यो भूमिका, वेगवेगळे विचार जेन्ना एकत्र येतले तेन्ना त्या खंयच्याय प्रश्नाचो, खंयच्याय समस्येचो सुटावो जावप हे तेतून खूप शक्य जातलें। आता पत्रकारितेचेर म्हाका दिसता उलयता तितके कमी जातले। ग्रामीण पत्रकाराची ताकद ही शहरी पत्रकारापेक्षा अधिक असता। आता ग्रामीण शहरी पत्रकारितेचे आकर्षण कितें की ताका डायरेक्ट मुख्यमंत्र्याकडे उलोवंक मेळटा, पत्रकार परिशदे व्हडल्या व्हडल्या मंत्र्यांच्यो जाता, थंय ताका बसपाक मेळटा, इतकोच शहरी पत्रकाराचो एक आव। म्हणून ग्रामीण पत्रकार हो क्रांती घडवणारो पत्रकार असता। तो जेन्ना ग्रामीण पत्रकाराची एखादी बातमी येता, एखाद्या विषयाची त्याची बातमी येता, तेन्ना पूर्ण त्या तालुक्यात क्रांती जाता आणि सरकाराक त्याची दखल घेवची पडटा। इतकी ताकद ही ग्रामीण पत्रकारामदी असता आणि त्या खातीर तुमची ताकद कशा पद्धतीन तुम्ही उपयोगी हाडटले। आयज म्हाका दिसता की आयच्या ह्या कार्यक्रमाच्या निमतान हयसर भुरग्यांक आमच्या बूक आणि रेनकोट आपले छत्री दिवपाचो कार्यक्रम जालो। गेली 11 वर्सां आमचे मित्र राजे दाबोळकर हे काम करतात। आता आयज आमी गोवा मुक्ती जावन 63 वर्सां आमकां पूर्ण जातात आणि आमी 2047 विकसित भारताच्यो गजाली करतात, विकसित गोवा 2037 म्हणटात आमी। म्हणून आयज राजेश दाबोळकर ह्याच्या सारख्या समाज कार्यकर्त्याक भुरग्यांक वयो दिवच्यो पडटात, भुरग्यांक छत्री दिवची पडटा। ही परिस्थिती कित्याक, हेचो अर्थ त्यांच्या भुरग्यांची माझी जबाबदारी स्कुलाची हाडपाची पावपाची, तरी सुद्धा वेळ काढून येयलो आणि म्हाका आपयलो चडांत चड देव बरें करूं म्हणटा आमचो मित्र किशोर बाब। माझ्या कार्यक्रमाक आणि तेज्याय उपस्थित रावलो, तेका लागून तेजेय देव बरें करूं म्हणटा, पेडणेच्या सगळ्या पत्रकारांचेय देव बरें करूं म्हणटा। आमी सदांच पेडणेकर म्हटले की स्वाभिमानी पेडणेकर म्हणटा। आनी स्वाभिमानी पेडणेकरान खूप पत्रकारांक पयलीं म्हाज्या भुरग्यापणांत, निवृत्ती आसतलो, महादेव आसतलो, नवीन जाल्ले आसा, तरी सुद्धा पेडण्यान सारको मराठीचो स्वाभिमान बाळगणारे पत्रकार जे आसा म्हाका सहजाची आमच्या गोंयांत आनी सगळे गांवांत ह्या कार्यक्रम म्हाका आफोवन 2 उलोवंक दिल्या बद्दल चडांत चड देव बरें करूं।